दाटून आलेले कंठ, अश्रू वाहून कोरडे पडलेले डोळे आणि आपल्या जीवाभावाचा माणूस गेल्यानं आयुष्यात आणि अख्ख्या भोवतालात आलेलं रितेपण, ही परिस्थिती घाटकोपर दुर्घटनेत आपली जीवाभावाची माणसं गमावलेल्या कुटुंबियांची। मुंबईतील घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली। या अपघातातील मृतांची संख्या 14 वर गेली असून 74 जणांना वाचवण्यात यश आलंय। घाटकोपरच्या पोलीस मैदानावरील पेट्रोल पंपावर 250 टन वजनाचे बेकायदेशीर जाहिरात होर्डिंग अचानक वादळानंतर कोसळलं। या दुर्घटनेमुळे अचानक अनेक जणांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत। वरळीच्या बशीर अहमद असिक अली शेख टॅक्सी चालवून कुटुंबाचं पोट भरत होते। 22 वर्षीय मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती। अशातच सीएनजी भरण्यासाठी ते घाटकोपरच्या पंतनगरच्या पेट्रोल पंपावर गेले आणि ते परत आलेच नाही। त्यांच्या अंगावर होर्डिंग पडलं आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। ज्या पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं त्याच पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या सचिन यादव यांच्यावरही काळानं घाला घातलाय। सचिन यादव यांची शिफ्ट बदलली आणि बरोबर 4 वाजता ते कामावर हजर झाले आणि इतक्यात होर्डिंग कोसळून त्यांचा जीव गेला। आता त्यांची पत्नी आणि 4 वर्षाचा मुलाचा आधार हरपलाय। घाटकोपरच्या कामरान नगरचे रहिवासी असलेले 48 वर्षीय मोहम्मद अक्रम रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे। त्यांच्या या दुर्घटनेत बळी गेलेला आहे, त्यामुळे त्यांची पत्नी व मुलीसह 4 भावांचा आधार हरपलाय। होर्डिंगला परवानगी कशी दिली, ते नियमानुसार लावलं होतं का आणि आता या प्रकरणात कुणाला आणि कधी शिक्षा होईल हे तर प्रश्न आहेतच, पण सोबतच ज्यांचा जीव गेलाय त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा यात काय दोष, हा खरा प्रश्न उपस्थित होतोय। दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।